शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या प्रचंड विश्वासाने आज उमेदवारी मिळाली आहे, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लोकसभाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे सर्व सहकारी नेत्यांनी खूप विश्वास ठेवला आहे. माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मी आधीच सांगितलं होतं की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी आणि ती प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे. मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊत साहेब, माननीय आदित्य साहेब, वहिनी साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद दिला. माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनीसुद्धा खूप जबरदस्तपणे चर्चा केली आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी निश्चितच सांगेन की माझ्यावरची जी जबाबदारी टाकली ती मी यशस्वीपणे पार पाडणार. नाही राहू दे नको काही करू नको बंद नको आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं. जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकनिष्ठपणाचा हा विजय आहे. आता तिकीट फायनल झालं ना, यादी आली ना, आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही. ही शिवसेनेची पहिल्यापासूनची प्रथा आहे, धोरण पण आहे, शिस्त पण आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू. शिंदे गटाचं आव्हान आहेच पुढे. शिंदे गट गद्दार आहे ना, तो गद्दार आहे, आम्ही एकनिष्ठ आहोत. त्यामुळे जनता एकनिष्ठ, आपली या संभाजीनगरची जनता जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते, आतापर्यंत इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की 5 वर्ष आपल्याला खूप नुकसान झालं, पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धवसाहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपल्या सर्वांना ते तिकीट मिळालं. गेल्या वेळेस ज्यांनी तुमचा पराभव केला ते इम्तियाज जलील पण रिंगणात आहेत. असं आता त्याला काय मोजायचं नाही, त्याला कोणाच मोजायचं नाही. आपण फक्त जिंकायचं. विजय तुमचाच फक्त. जिंकायचं म्हणजे जिंकायचं, लढायचं आणि जिंकायचं. पुढं कोणीही असलं तरी लढायचं आणि जिंकायचं, लढून जिंकायचं.